महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड ची पाहू शकता या ठिकाणी सर्व गुणपत्रिका तुमच्या लागलेल्या आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क्स भेटलेत आणि नॉर्मलायझेशन केल्यानंतर किती मार्क्स झालेत त्याच्या याद्या लागण्यात आलेल्या आहेत. बघू शकता गट क मधली सर्व पदांच्या याद्या लागल्या, जसं की MPW ची देखील यादी या ठिकाणी लागली. तुमच्यासमोर ओपन करून दाखवतोय. बघू शकता MPW गट क मधलं जे पद आहे त्याचीही यादी लागलेली आहे. याच्यामध्ये काही पदांचं गट क मधलं नॉर्मलायझेशन ते झालेलं आहे, परंतु काही पदांचं झालेलं नाही आहे. परंतु गट ड ची जी पद आहेत पाहू शकता, ही गट ड च्या जवळपास 3 याद्या लागल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहता येईल गट ड ची जी पद आहेत मित्रांनो त्याच्या 3 याद्या लागल्या आहेत. या ठिकाणी पहा ऑफिशियल वेबसाईटवरती देखील दिलेलं आहे. पहा यादी क्रमांक 1, यादी क्रमांक 2 आणि यादी क्रमांक 3. आणि गट ड मध्ये जी दुसरी पद आहेत पहा, या ठिकाणी परिवहनची जी आहे अकुशल कारागीर, त्यानंतर HMER, त्याच्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी फवारणी, त्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी सर्वसाधारण यांच्याही यादी या ठिकाणी लागलेल्या आहेत. जसं की पहा गट ड ची जर पहिली यादी पाहिली आपण, ज्या 3,500 जागा होत्या त्याच्यामधलं ज्याच्यामध्ये जवळपास 27,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. या ठिकाणी पाहू शकता आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर देखील तुम्हाला मार्क्स या ठिकाणी पाहता येतील. गट ड मध्ये सर्वच पदांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे, परंतु याच्यामध्ये गट ड मधले जसं की आपण पहा या ठिकाणी अकुशल कारागीर HMER ची यादी तुमच्यासमोर ओपन करून जर पाहिली तर त्याचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही, कारण की एकाच सत्रामध्ये जर परीक्षा झालेली असेल तर नॉर्मलायझेशन होणार नाही. या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्येही किती मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर गट ड मध्ये पहा नियमित क्षेत्र कर्मचारी फवारणी कर्मचाऱ्यांमधून आणि सर्वसाधारणची देखील यादी जी आहे त्या ठिकाणी लागलेली पहा. सर्वसाधारणची देखील तुमच्यासमोर ओपन करून दाखवतो. याच्यामध्येही पाहू शकता किती मार्क्स आलेले आहेत विद्यार्थ्यांना त्याचीही माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर आणि गट क चे जे आहे काही पदांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे, काही पदांचं झालेलं नाही. तर बघा याच्यामध्येही मित्रांनो या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेलं नाही, कारण की एका सत्रामध्ये परीक्षा झालेली असतील तर नॉर्मलायझेशन होत नाही. तर याच्यामध्येही किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहेत, 9,144 जवळपास हेही 10वी पासवरती पद होतं. इथंही तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाहता येतील. तर अशा पद्धतीने जे आहे हे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स आणि आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स जे आहेत ते सर्व याद्या लागलेले आहेत. आता गट क मध्ये बघा जसं की MPW जे आहे याच्यामध्येही पाहू शकता सर्वांच्या याद्या जे आहेत ते तुम्हाला पाहता येतील. काही पदांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे, काहींचं झालेलं नाही. तर याच्यानंतर आता तुमच्या फायनल निवड याद्या ज्या आहेत त्या लागणार आहेत. त्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. ह्या सर्व ज्या आहेत गट क आणि ड च्या ज्या सर्व याद्या आहेत त्यांची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलवरनंही डाउनलोड करू शकता.